आपल्याकडे दिवाळीची जेवढ्या आतुरतेने वाट पाहिली जाते तितक्याच आतुरतेने तुळशीच्या लग्नाचीही वाट पाहिली जाते। आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीच्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं। आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला श्रीविष्णू योगनिद्रेत जातात, जे कार्तिकी एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशीला निद्रा अवस्थेतून बाहेर येतात। या संपूर्ण चातुर्मासाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। तुळशीच्या लग्नानंतर शुभ कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते, म्हणून तुळशीच्या लग्नाची लोक आतुरतेने वाट पाहतात। यंदा पंचांगानुसार कार्तिकी एकादशी 1 नोव्हेंबर रोजी असेल, तर द्वादशी तिथी 2 नोव्हेंबर रविवार सकाळी 7:31 पासून ते 3 नोव्हेंबर सोमवारी सकाळी 5:07 पर्यंत असणार आहे। उदय तिथीनुसार 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केले जाईल। तसेच तुळशी विवाहानंतर पौर्णिमेपर्यंतही अनेक जण तुळशी विवाह साजरा करतात। तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:35 पासून ते रात्री 8:50 पर्यंत असणार आहे। मंडळी, आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप पवित्र आणि पूजनीय मानले जाते। असं म्हणतात, ज्या घरात तुळशीचा वास असतो तिथे देवी लक्ष्मी सदैव वास करते। त्यामुळे तुळशी विवाहालाही विशेष महत्त्व आहे। देशभरात तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। पौराणिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे रोप आणि श्री बाळकृष्णाची मूर्ती किंवा भगवान शालिग्राम यांचा विवाह करण्याची परंपरा आहे। या दिवशी तुळशी विवाह विधी केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते।